विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत महाराष्ट्र जिओग्राफी। तर तुम्ही दिलेल्या व्हिडिओला लाईक्स प्रतिक्रियाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये एकूण 14 टॉपिक्स आहेत। महाराष्ट्र स्थान व विस्तार, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, लोकसंख्या व स्थलांतर, भूरूपशास्त्र, ऊर्जा साधने, वाहतूक, दळणवळण आणि पर्यटन, आणि महाराष्ट्र कृषी उद्योग, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, वसाहती व तांडे, इतर काही माहिती आणि मृदा व जलसिंचन। तर त्यापैकी आपल्याला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलवर मागच्या वेळेस किती 2024 मध्ये 4 प्रश्न आले होते, नदी प्रणालीवर 2 आले होते आणि खनिज संपत्तीवर 2, लोकसंख्या स्थलांतरवर 3 आले होते आणि महाराष्ट्र कृषी व उद्योगवर 5 आले होते आणि महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, वसाहती व तांडे यांच्यावर 2 आले होते। त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचे व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे, महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे। तर पहिला टॉपिक आहे आपला महाराष्ट्राचे स्थान व विस्तार। यावरील आपण प्रश्न बघून घेऊयात, त्यानंतर बाकीचे टॉपिक्स बघूयात। यावरती फक्त 13 प्रश्न आहे। तर चला तर मग व्हिडिओ तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि क्लिक ऑन द बेल आयकॉन। चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत। महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? उंचीनुसार विचारलेला आहे आपल्याला, कोणता क्रम बरोबर आहे? कसा आम्ही हसतो, बघा हे त्याची ट्रिक आहे। तर कोणता आहे? कसा मी हसतो नाहीये तर तो आहे, तर हे पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? संयुक्त ब पूर्व 2018चा हा प्रश्न आहे। भौगोलिक क्षेत्र किती आहे महाराष्ट्राचं? 307.70 लाख हेक्टर। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश चौरस किमी असून भौगोलिक क्षेत्रफळ 64 किमी असून त्याचा विस्तार आणि पूर्व रेखावृत्त दरम्यान आहे। त्याचा विस्तार कसा आहे बघा, तर 3,07,713 3,07,713 आणि 72.36 आणि 80 ते 54 हा त्याचा 72.36 ते 80.54 रेखावृत्त दरम्यान आहे। त्याचा विस्तार किती आहे? त्याची क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 किती आहे? 3,07,713। अक्षवृत्तीय किती आहे महाराष्ट्राचा? 8.428 उत्तर ते 37.653 उत्तर। आणि अक्षवृत्तीय विस्तार भारताचा सांगितला, आता महाराष्ट्राचा काय आहे? 15.44 ते 46 उत्तर ते 12.6 उत्तर असा आहे। आणि रेखावृत्तीय भारताचा किती आहे? तर 68.733 पूर्व ते 97.2547 पूर्व। आणि रेखावृत्तीय महाराष्ट्राचा 72.3645 पूर्व ते 80.5417 पूर्व असा त्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे। बघा अक्षवृत्तीय विस्तार 15 आहे आणि अक्षवृत्तीय विस्तार उत्तर असा असतो, उत्तर, आणि रेखावृत्तीय विस्तार काय असतो? पूर्व असतो। तर रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे 72 ते 80 आणि 15 ते 22 पूर्णांक असा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। महाराष्ट्राचे राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? आताच बघितलं 3,07,713 आणि किती टक्क्यांनी व्यापली आहेत आपले असून भारताच्या हे बघा 3,07,713 आणि त्याचं चौरस किमी असून भारताच्या किती टक्के व्यापलेले आहे? तर 9.36। आता आपल्याला आताच बघितलं आपण की 3,07,713 महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे आणि ते भारताच्या 9.36% क्षेत्र व्यापलेले आहे। 9.36।
प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौ किमी. 3,07,713 चौ किमी. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचा विस्तार पूर्व रेखावृत्त ते पूर्व रेखावृत्त दरम्यान आताच तुम्हाला सांगितला किती आहे? 72, 36 आणि 80, 54. 72, 36, 80, 54. 72, 36, 80, 54. 72, 36, 45, 80, 54, 17. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. तर अ दिला आहे, मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ब, अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अचूक आहे आणि ब बरोबर आहे. मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा आहे का? नाही. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे का? बरोबर. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश ते आहे. बघा, रेखावृत्तीय विस्तार परत हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 72.36 ते 80.54. 72.36 ते 80.54. तर असा ऑप्शन आहे का कुठे? 72.36 पाहिजे होते, तिथे 3 काढले त्यांनी आणि 80.54 पाहिजे होतं. तर हे दिलं आहे त्यांनी, तर पर्याय क्रमांक 3 बरोबर दिलेला आहे. आता 6 आणि 80, इथे 81 दिलेला आहे, इथे पण 80 दिला आहे, पण इथे 72 नाही आहे. त्याच्यामुळे हे असे दिल्यामुळे 72 आपल्याला माहितीच आहे आणि 80 माहिती आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन पर्यंत पोहोचू शकता. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोजी कधी झाली? सांगा कमेंट सेक्शन मध्ये. मला याचं उत्तर सांगा, पण हे पर्यायामध्ये एकही उत्तर नाही आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून सांगा. मी काहीतरी विचारते आहे. तर कोण कोण हा व्हिडिओ बघत आहे, किती लोक हा व्हिडिओ बघत आहे ते मला लक्षात येईल. आणि कमेंट सेक्शन मध्ये मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोजी झाली. जर तुम्हाला माहिती असेल तर लगेच टाईप करून सांगा, नाही माहिती तर गुगल करून सांगा, पण मला कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर नक्की सांगा. तर म्हणजे तुमचा रिस्पॉन्स कुठपर्यंत येतो हे सुद्धा मला कळू देत. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोजी झाली. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्यास डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. किती? सर्वांनाच माहिती आहे, 720 किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा पुणे, नागपूर, अहमदनगर, यवतमाळ यापैकी सर्वात मोठा कोणता असणार आहे? आताच आपण प्रश्न वाचला, अहमदनगर. प्रश्न क्रमांक जिल्हा विचारलाय बरं, सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती आहे? जास्त, पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे ना, 800 किमी. 830 पूर्व पश्चिम लांबी. बघा, पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? 800 किलोमीटर आहे महाराष्ट्राचा. आणि दक्षिणोत्तर विस्तार किती आहे? 700 किलोमीटर. कधी कधी 720 किलोमीटर आहे, परंतु 700 किलोमीटर विश्वखंडानुसार आहे. आणि भारताचा किती आहे पूर्व पश्चिम? 2933 किलोमीटर. आणि दक्षिणोत्तर विस्तार किती आहे? 3214 किलोमीटर. आणि महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. आणि भारताचा दक्षिण उत्तर विस्तार पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे. आणि सागरी किनारा किती आहे? तर महाराष्ट्राला लाभलेला 720 किमीचा लाभलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्न बघितलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.